नमस्कार, मी वैष्णवी राऊत. न्यूज 18 लोकमतच्या या वेगवान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. त्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक मॉमलॅक, उत्तम, सकस व दर्जेदार मॉमलॅक नाचणी सत्व. लोकसभेसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडेंसह 20 जण रिंगणात. महाराष्ट्रात भाजपचं धक्का तंत्र. गोपाळ शेट्टी, प्रीतम मुंडेंसह 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट. नव्या चेहऱ्यांना संधी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतचा मेगा ओपिनियन पोल. 242 जागांपैकी एनडीएला 174 तर इंडिया आघाडीला 56 जागा मिळण्याची शक्यता. न्यूज 18 लोकमतच्या मेगा ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशात एनडीएची जोरदार मुसंडी. लोकसभेत 80 पैकी 77 जागा मिळण्याचा अंदाज. बारामती लोकसभेत अपक्ष निवडणूक लढणार. विजय शिवतारेंची घोषणा. अजित पवारांना धडा शिकवण्याचाही निर्धार. पुण्यातील मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ऑफर. मोहन जोशी आणि रुपाली ठोंबरेंनी घेतली भेट. सुळे, राऊत आणि मोहोळ यांचाही फोन. श्रीकांत शिंदेंनी नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं महायुतीत वादाची शक्यता. उमेदवार ठरला नाही. भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया. नाशिक लोकसभा ठाकरे गट लढवणार तर दिंडोरीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे. खुद्द पवारांची घोषणा. मालेगावमध्ये राहुल गांधी यांचा भव्य रोड शो. मालेगावकरांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा. देशातील प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपयांसह काँग्रेसच्या 5 मोठ्या घोषणा. महिला गॅरंटी ऐतिहासिक. राहुल गांधींकडून कौतुक. नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी. पुढील 25 वर्षांत मराठीला ज्ञान आणि रोजगाराची भाषा प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट. आणि पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यांची दरोडेखोरी उघड. साताऱ्यात सराफा दुकानावर दरोडा टाकत टेरर फंडिंग. एटीएसच्या तपासातून माहिती समोर. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे या दिग्गजांना तिकीट देण्यात आलंय. नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर, जळगावमधून स्मिता वाघ तर रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीत संजय पाटील यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून भाजपनं त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. पुण्यामध्ये भाकरी फिरवत मुरलीधर मोहोळ सारखा तरुण चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय. नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दिंडोरीमधून भारती पवार यांना तिकीट मिळालंय. मुंबईत अपेक्षेप्रमाणे भाजपनं धक्कातंत्राचा वापर केला. उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन्ही मतदारसंघातून विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आली असून उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टींऐवजी पियुष गोयल आणि ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी मिहिर कोटेचा यांना तिकीट मिळालंय. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते. गोपाळ शेट्टींच्या ऑफिस बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बीड लोकसभेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। बीडच्या भाजप कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली। रावसाहेब दानवे यांचं नाव घोषित होताच जालन्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत बँडच्या तालावर ठेका धरत जल्लोष केलाय। केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार सुजय विखे यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत अब की बार 405 पारचा नारा दिलाय। सांगलीमध्ये भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी लोकसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। यावेळी पेढे भरवून कार्यकर्त्यांनी खासदार संजय काका पाटील यांना शुभेच्छा दिल्या। माढ्यामध्ये अखेर विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच भाजपने उमेदवारी दिली। या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक असल्यानं उमेदवारीचा तिढा वाढला होता। निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं मोहिते पाटील काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक लोकसभेबाबत मोठी घोषणा केली आहे। नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गट लढवणार आहे। तसंच दिंडोरी लोकसभा शरद पवार गट लढवणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली। नाशिक जिल्ह्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं वारं वाहत आहे। त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे झुकतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला। आम्हाला नारा देण्याची गरज नाही, जनतेचा विश्वास, जनतेचा कौल आम्हालाच मिळेल असं ते म्हणाले। नाशिकमध्ये शरद पवारांच्या सभास्थळी अजित पवार गटाच्या आमदारांकडून स्वागताचे फलक लावलेले पाहायला मिळाले। अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांच्याकडून हे फलक लावण्यात आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। एका जिल्ह्यापुरताच मर्यादित पक्ष असलेल्या बच्चू कडू यांनी महायुतीत वितुष्ट होईल अशी वक्तव्य करू नये असं आवाहन प्रवीण दरेकर यांनी केलंय। त्यावर आम्ही एका मतदारसंघापुरते मर्यादित असलो तरी आमची गरज पडते, म्हणून फडणवीसांना आम्हाला फोन करावा लागतो असं उत्तर कडू यांनी दिलंय। 2 दिवसात बघू आणि कुठल्या पक्षात जायचं हे ठरवू असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलंय। अन्यथा हातोडा या चिन्हावर निवडणूक लढवेल, पण लोकसभा लढणार हे नक्की असल्याचं ते म्हणाले। बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी केलाय। बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं शिवतारेंनी जाहीर केलं। हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर हल्ला चढवला। मंत्रिमंडळ बैठकीत खामगाव जालना रेल्वे मार्गावरील 2453 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी सरकारचे आभार मानले। 15 वर्षांच्या लढ्याला यश आल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केलाय। गुरुवारी दापोलीत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी जय्यत तयारी सुरू असून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सभा मंडपाची पाहणी केली। उद्धव ठाकरे यावेळी कोणावर निशाणा साधतायत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं मालेगावात आगमन झालंय। काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांनी राहुल गांधी यांचं जोरदार स्वागत केलं। राहुल गांधींनी रोड शो करून नागरिकांशी संवाद सुद्धा साधला। भारत जोडो यात्रेसाठी धुळे शहर दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांची घरी जाऊन भेट घेतली। यावेळेस राहुल गांधी यांनी दूरध्वनीद्वारे सोनिया गांधींचं रोहिदास पाटलांशी बोलणं करून दिलं। यावेळी सोनिया गांधी यांनी रोहिदास दाजींच्या प्रकृतीचं विचारपूस केली आणि उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छाही दिल्या। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा धुळ्यात दाखल झाली आहे। यावेळी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात त्यांनी महिलांसाठी 5 मोठ्या घोषणा केल्या। काँग्रेसचं सरकार आल्यावर महिलांना कोणत्याही सर्वेक्षणाशिवाय आरक्षण देणार, गरीब महिलांच्या बँक खात्यात 1 लाख रुपये देणार, सरकारी नोकरीत महिलांना 50% आरक्षण देणार, सावित्रीबाई फुले यांच्या नावानं नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल सुरू करणार अशा घोषणा त्यांनी केल्या आहेत।
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं राजगड म्हणून नामांतर करण्यात आलंय। कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। वेल्हे तालुक्यातल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्ष स्वराज्याचा कारभार केला। त्या स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचं नाव वेल्हे तालुक्याला देण्यात आलंय। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या पुणे ड्रग्ज तस्करीचं कनेक्शन आता कर्नाटकमध्ये पोहोचलंय। पुणे पोलिसांनी मोठी छापेमारी करून ड्रग्ज तस्कर पप्पू कुरेशीला अटक केली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याचा पप्पू कुरेशी हा साथीदार आहे। त्याला 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील डॉक्टर CV सामंत शाळेबाहेर धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेबाहेर झालेल्या राड्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी 11वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या वादाचं कारण अद्याप तरी समोर आलेलं नाहीये। पनवेलमधील ओवळे गावात बैलगाड्या शर्यतीत राडा झाल्याचं समोर आलंय। एका गटानं शर्यत जिंकल्यानंतर गुलाल उधळला। याच गोष्टीचा राग मनात धरून दोन्ही समर्थकांमध्ये राडा झाला। यावेळी जोरदार दगडफेक सुद्धा करण्यात आली। ऊसतोड मुकादमाच्या जाचाला आणि अत्याचाराला कंटाळून ऊसतोड मजुरांच्या कुटुंबानं सामूहिक आत्महत्येची परवानगी मागितली आहे। बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मुकादमानं या कुटुंबाला अमानुष मारहाण करत त्यांच्याकडील ट्रॅक्टर चोरल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली आहे। माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त असताना अजूनही चारा छावण्या सुरू झाल्या नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। तहसीलदार यांना निवेदन देऊन चारा छावण्या चालू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कमी पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यात मार्चमध्येच दुष्काळजन्य स्थिती निर्माण होऊ लागली आहे। धरणांचा पाणीसाठा खालावला असून 38 गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। रत्नागिरीच्या सातेरे जामगे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात साग लाकडाची कत्तल होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। वन विभागाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक तसंच सण उत्सवाच्या अनुषंगानं अकोला पोलिसांकडून रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। तर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नागरिकांनी सोशल मीडिया योग्य पद्धतीनं हाताळण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं। करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करावी या मागणीसाठी रिटेवाडी संघर्ष समितीच्या वतीनं हलगी वाजवत आक्रोश मोर्चा काढण्यात आला। ही योजना मंजूर न झाल्यास लोकसभा निवडणुकीवर 52 गावातून बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।